कोल्हापूरचे कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या शिवाजी कोण होता या पुस्तकावरून पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे। बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आज कोल्हापुरातील प्रकाश आंबी या पुस्तक प्रकाशक व्यक्तीला फोन करून अश्लील भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे। या धमकीचा ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। आमदार गायकवाड यांनी अतिशय खालच्या पातळीत आंबी यांना शिवीगाळ करत बघून घेण्याची धमकी दिली आहे। या पुस्तकाचे लेखक गोविंदराव पानसरे यांच्या स्नुषा मेघा पानसरे यांनी अशा प्रवृत्तीविरोधात शासन कोणती कारवाई करणार का? पानसरे खून प्रकरणात याचा काही सहभाग आहे का, अशीही शंका पानसरे यांनी व्यक्त केली। खरं तर आमदार गायकवाडांनी ज्या पद्धतीची धमकी दिलेली आहे प्रकाशक म्हणून त्यांना, तर मला असं वाटतं की ही सरळ सरळ जीवे मारण्याची धमकी आहे। याच्यावर कायदेशीर कारवाई तर झालीच पाहिजे। आणि मला असं वाटतं की एक कोल्हापुरामध्ये आम्ही कोल्हापूरवासियांनी कॉम्रेड पानसरेंचा त्यांच्या घरासमोर झालेला खून बघितलेला आहे। अशा काळामध्ये कार्यकर्त्यांना निर्भीडपणे बोलणाऱ्यांना जर धमकी दिली जात असेल आणि आमदारांसारख्या व्यक्ती जर अशी धमकी देत असतील तर कोणीही सुरक्षित नाही आहे। सामान्य लोकांना असं वाटतं की 10 वर्ष हा खटला चाललेला आहे। दाभोलकरांचा खटला कित्येक वर्ष चालला आणि त्याच्यातून सुद्धा दोघांनाच शिक्षा झाली आणि 3 सुटले पुरावे अभावी। तर मला असं वाटतं की पोलीस यंत्रणा, हे सरकार, त्याच्यानंतर न्यायव्यवस्था याच्यावर जर विश्वास राहायचा असेल सामान्य लोकांचा तर यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। त्यांना कायदेशीर कोणती कलमं लावता येतील, काय करता येईल याचा आम्ही वकिलांशी सुद्धा बोलतो आहोत। अनेकांनी अशी मागणी केलेली आहे की खरं तर ज्या पक्षाचे ते आहेत, त्या पक्षाचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना अशी भाषा चालते का? अशा पद्धतीची कॉम्रेड पानसरेंसारख्या ज्येष्ठ नेत्याबद्दलची भाषा, अशा एका प्रकाशकाला धमकी देणं, इतक्या घाणेरड्या भाषेमध्ये बोलणं, हे त्यांना चालतं का? आणि त्या एका बाजूला त्यांनी कार्यवाही तर केलीच पाहिजे याच्यावर। असे आमदार ज्या लोकांचं प्रतिनिधित्व करतात ते गरीब लोक आहेत, सामान्य लोक आहेत आणि त्या शिवाजी महाराज जसं सामान्य गोरगरिबांचे राजे होते तसं गोरगरिबांचे तुम्ही प्रतिनिधित्व करता। त्यांचे खरे प्रश्न सोडवण्याऐवजी तुम्ही अशा पद्धतीने जर तुमच्या आमदारकीचा फायदा घेऊन धमक्या द्यायला लागला तर हे अत्यंत गंभीर आहे आणि त्यामुळं कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि आमदार म्हणून यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं मला वाटतं।